पुणेकर माझं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी या बोपडी भागामध्ये या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेसच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये काम करणारे आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट रमेश पवळे सर आज आपल्या समोर परिस्थितीनुसार या ठिकाणी आपण वास्तव्यास आहात। गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपण यामध्ये सहभाग घेत आहेत। सामाजिक कार्य असो, राजकीय असो, धार्मिक असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये। तर दृष्टिकोन कशा दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे पाहत आहे? आता सामाजिक बांधिलकी स्वीकारून आपण समाजाची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल या दृष्टीने आपण समाजाकडे पाहतो। म्हणजे संत महात्मे नेहमी म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। रंजल्या गांजल्यामध्ये जे काय आपलं जर दुःख असेल ते दुःख हरण करण्यासाठी आपल्याला जे जे प्रयत्न करता येईल ती समाजसेवा म्हणून आपण काम करतो। मूळचा तुमचा जन्म इथलाच आहे आणि तुमचं बालपण तसं संघर्षमय झालेलं आहे असं कळतंय। तर त्याबद्दल एखादी कोणती आठवण आपण सांगाल आम्हाला, कोणती आठवण शेअर कराल? ज्या वेळेस कॉलेजला प्रवेश घेतला त्यावेळेस म्हणजे घरची परिस्थिती अशी खर्च करायची का फी भरण्याची नव्हती। तर वडील म्हणाले की आता तुला तुझ्या पायावर उभं राहावं लागेल। मी कॉलेजला तर प्रवेश घेतला, परंतु त्यावेळेस मी 90 रुपये महिन्यावर BM पवार कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे मी पार्ट टाईम जॉब करत होतो। आणि तो पार्ट टाईम जॉब करत असताना की रात्री मी 5-6 वाजता मी पार्ट टाईम करून कॉलेजमध्ये यायचो आणि कॉलेजमध्ये स्पोर्टची प्रॅक्टिस करायचो। त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचो। तर तिथून मी रात्री मला यायला उशीर व्हायचा, तर आमची पणजी मला इतक्या रात्रीचा मुलगा येतो म्हणून ती रस्त्यावर मला नेण्यासाठी यायची आणि तो प्रसंग अद्यापही म्हणजे आठवतो। ज्यावेळेस शालेय अवस्था म्हणजे होता किंवा तुम्ही शालेय अवस्था पूर्ण केली त्याच्यानंतर आपण गोरगरिबांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देखील दिलं, त्याचा काय अनुभव सांगाल? प्रत्येक मुलाला जर संधी दिली, त्याला जर स्टेज दिलं तर तो आपली हुशारी दाखवू शकतो। गरीब, रंजले गांजले, दलित, दुबळे हे जरी मुलांना जर ते हुशार असतात पण त्यांना जर संधी दिली तर ते आपली चमक दाखवू शकतात। आणि म्हणून मी पाहिलं की आत्तापर्यंत माझ्या वकिली व्यवसायामध्ये गेले 45 वर्षामध्ये 67 वकील माझे ज्युनियर म्हणून झाले आणि त्यातले 32 हे वकील हे मागासवर्गीय आहेत आणि ते मागासवर्गीय म्हणून समाजात सेवा करतात आणि वकिली करतात, याचाही मला अभिमान आहे। आणि मी ह्या दलित समाजातील 3 डॉक्टर आणि 3 इंजिनियर मी त्यांच्या पायावर उभे करू शकलो आणि ही मुलं म्हणजे सर्वसामान्य गरीब कुटुंबात म्हणजे वकील, डॉक्टर आणि इंजिनियर होतात हे दाखवण्याचं आणि बाबासाहेबांचे विचार देखील कर्तृत्वात कृतीत आणण्याचं भाग्य मला मिळालं, हे माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे। बोपडीत केलेलं सामाजिक कार्य म्हणजे चळवळीच्या मार्फत तुम्ही भरपूर केलेलं आहे, त्यातील तुमच्या मनाला समाधान देणारी कोणती गोष्ट आहे? आज म्हणजे की जे काही सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक आहेत यांना मी त्यांच्या स्वतःच्या मालकीची घरं करून देण्यासाठी जे काही सहकार्याची भूमिका बजावली आणि त्यांना स्वतःचं मालकीचं घर देण्यामध्ये मी जवळजवळ यशस्वी झालेलो आहे। तर ते जर महत्त्वाचं आहे तर तो माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण देखील जमीनदार व्हावं ही एक भावना असते। म्हणून माझ्या बोपोडीतील अनेक कार्यकर्ते, सुमारे 150 कार्यकर्ते असतील की ज्यांना प्रत्येकाला 2.5 गुंठेचं आपण जमीन प्लॉट आपण त्यांना घेऊन त्यांच्या नावाने आपण खरेदी करून दिलं। म्हणजे आपण सर्वसामान्य कुटुंबाला देखील जमीनदार अल्प का होईना भूधारक बनवलं, हे समाधान महत्त्वाचं आहे। जसं आपण सामाजिक क्षेत्रात काम करत होता तसं तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये देखील भरपूर, कारण तुम्ही एक नावाजलेले कबड्डीपटू, नावाजलेले खो खोपटू म्हणून तुम्ही प्रसिद्ध होता। तर त्याच्याबद्दल येणाऱ्या नवीन पिढीला काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही सांगाल त्यांना? कुठलंही क्रीडा असू द्या, स्पोर्ट असू द्या, त्या क्रीडा स्पोर्टमध्ये जिंकण्याची एक भावना असते आणि त्यामध्ये ते जिंकण्यासाठी आपण कष्ट करण्याची एक भूमिका असते आणि हवी ती कष्ट करण्याची तयारी असते। म्हणजे कुठल्याही ह्या स्पोर्टमुळं की आपल्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली
की बाबा आपण का तेवढं खेळू शकत नाही. आणि म्हणून ह्या जिद्दीमुळंच मी आमच्या इंटर कॉलेजेस गारवे कॉलेजचा कबड्डीचा मी कॅप्टन झालो. मी आमच्या राणा प्रताप पुण्यातील संघातून मी MP इंदूरमध्ये जे खो खोचे सामने झाले तिथं मी नाबाद 7 मिनिटाचा रेकॉर्ड करू शकलो. ही कशी जिद्द होती आणि हीच जिद्द, हीच उत्साह, हीच म्हणजे परंपरा ठेवण्याचं भाग्य आणि बळ आणि आत्मविश्वास मला क्रीडा क्षेत्रामुळे मिळालेला आहे. आपण तसं पाहिलं तर आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. याचबरोबर सामाजिक असो, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्र असो, याचबरोबर आपण सांस्कृतिक क्षेत्रात देखील फार मोठं काम केलेलं असं आम्हाला बऱ्याच जणांच्या माहितीवरनं कळालं आहे. तर त्या सांस्कृतिकचं जे क्षेत्र होतं त्याच्यातलं आपण काय सांगाल? की मी एक पाहिलं की मुलांमध्ये ना एक छोटासा कलाकार लपलेला असतो. त्या मुलाला जर ती कला म्हणजे दाखवण्याचं सामर्थ्य करण्यास त्याला जर स्टेज निर्माण करून दिलं तो आपली कला दाखवू शकतो. आणि म्हणूनच मी ह्या बोपोडीतील मुलांना की अनपेक्षित नाट्यसंस्था ही एक संस्था मी स्थापन केली. आणि त्या संस्थेमध्ये स्थापन केल्यामुळं बालगंधर्व सारख्या व्यावसायिक नाट्यगृहामध्ये हॅलो मिस या नावाचं कमर्शियल नाटक आमचे 2 प्रयोग बोपोडीच्या कलाकारांनी यशस्वी केले. म्हणजे हा त्यामागचा फार मोठा आमचा अचिव्हमेंट आहे. आणि यातूनच पिक्चरमध्ये काम करणारे दिग्दर्शक मुलं बोपोडीत निर्माण झाली. आमचा निशिकांत ओवाळ यांनी जवळजवळ 15 पिक्चरचे दिग्दर्शन नाही तर त्यांनी लेखन केलं, संवाद लिहिलं. हे लेखन करणारा, संवाद लिहिणारा हा बोपोडीतला कलाकार आहे. तो अनपेक्षित नाट्य संस्थेचा कलाकार आहे. ही अचिव्हमेंट आम्हाला आता मिळालेली आहे. आणि आताच आमचा दत्ता सूर्यवंशी कलाकार कट्टा स्थापन केलेला आहे. अनेक कलाकार त्यात निर्माण केलेले आहे. हे सांस्कृतिक कार्याचा फार मोठा ठेवा आहे असं मला वाटतं. हे सर्व करत असताना आपला मुख्य जो व्यवसाय होता वकिलीचा, त्या वकिलीच्या मार्फत आपण देखील फार जणांना मदत केली. तर त्यातला एखादा अनुभव काही सांगू शकाल? आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की वकिली हा वकिलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या व्यावसायिक आहे. दॅट इज अन प्रोफेशन, नॉट अन बिझनेस. तो काय धंदा नाही. मग जो कोणी वकिली व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहतो आणि जसं आपण आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहतो त्याचप्रमाणे वकिली व्यवसायात समाजाचं प्रतिबिंब पाहिलं तर समाजातील दुःखाची जाणीव होती, समस्याची जाणीव होती, दुःखी पीडितांची जाणीव होती. आणि ती सर्व जाणीव झाली की त्या दुःखी ती पीडिताला न्याय कसा द्यायचा याचं सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून वकिली व्यवसाय हा अतिशय नोबेल प्रोफेशन आहे. तो भाग्याने मला मिळाला. त्यातून मी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळेस स्वास्तिक रबरच्या कामगारांना कामावून काढलं त्यावेळेस त्यांना सांभाळण्यापासून त्यांच्या वकिली व्यवसायातून त्यांना मदत करण्यासाठी मी फार मोठं म्हणजे सहकार्य करण्याची भूमिका करून ह्या कामगारांना मी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे खोसला कामगाराच्या त्यावेळेच्या कामगारांना देखील मी त्यावेळेस फार ही मदत केलेली आहे. आणि ज्यावेळेस काही झोपडपट्टीच्या चिखलवाडीमधील काही घरं आहेत त्यांना कॉर्पोरेशनने पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देखील त्या लोकांची घरं जो हटणार नाही म्हणून कॉर्पोरेशन विरुद्ध देखील आणि स्थानिक देखील फाईट करून त्यांना त्यांचे घर मिळवून देण्यासाठी जे काही मला यश परमेश्वराचे आणि प्राप्त झालं ते महत्त्वाचं होतं. औंध विभागातील जे काय पोलीस चौकी स्टेशनच्या समोर फार मोठी व्यावसायिक दुकानं आहेत ती पाडण्याचं कॉर्पोरेशननी जेव्हा त्यांना नोटिसा पाठवल्या त्यावेळेस त्यांना स्टे घेऊन ती दुकानं जागेवर ठेवून त्यांचे व्यवसाय वाचवण्याचं भाग्य देखील मला त्या माध्यमातून मिळालं. अशा विविध सामाजिक कामामध्ये वकिली व्यवसायाचा मला फायदा झालेला. आता आपण बरंचसं कार्य केलेलं आहे. गेली जवळजवळ 35 ते 40 वर्ष झालं आम्ही देखील पाहत आहोत की तुम्ही सामाजिक, धार्मिक राहत की सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात. तर आता याच्यामध्ये आणखीन काही कोणती इच्छा बाकी राहिली आहे का? साध्य आणि साधन ह्या 2 गोष्टी असतात. समाजसेवा हे आपलं काय साध्य आहे आणि ते साधन काय आहे की ते एक राजकीय साधनातून आपण ते त्याला गती मिळण्यासाठी राजकीय साधन मिळतं का याचा आपण विचार करतो. म्हणजे जर आपल्याला राजकीय साधन मिळालं तर त्याला गती मिळते. आणि म्हणून आता आम्ही सुद्धा आमचं फादर फाउंडेशनच्या द्वारे आम्ही फार मोठं 15 एकरमध्ये आमची एक ट्रस्ट स्थापन, त्याचं मी संचालक म्हणून काम करतो. आणि तिथं आम्ही वृद्धाश्रम,
म्हणजे अनाथ आश्रम, महिलाश्रम, इतर अनेक वेगवेगळ्या युनिट्स आम्ही सुरू करण्याचं प्रपोजल तिथं आमचं आहे. काही आम्ही 2 हॉल तिथं बांधलेले आहेत. जर अशा सामाजिक संस्थांना जर गती मिळायची असेल तर राजकीय साधन जर आपल्या हाती असेल तर ती गती अधिक प्रभावी होईल. आणि म्हणून ते राजकीय साधन मिळतं का याचा आपण प्रयत्न करणार. आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्ष काम करत, काँग्रेसने तुम्हाला मध्यंतरी त्यांचं तिकीट तुम्हाला देऊन निवडणूक लढायची जी संधी दिली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अपयश आलं असेल. तर जर का तुम्हाला जर पुन्हा जर एखादी काँग्रेसने संधी जर दिली तर निश्चित त्याच्याबद्दल काय सांगाल? आता काय, संधी देणं हा काँग्रेस पक्षाचा भाग आहे. बोपडीत अनेक जुने कार्यकर्ते पण आहे. पण पक्षाला जर असं वाटलं की मी पक्षाला गेलेलं अस्तित्व पुन्हा निर्माण करून देऊ शकतो आणि पक्षाचं अस्तित्व इथं प्रस्थापित करू शकतो, असं जर पक्षाची भावना असेल, पक्षश्रेष्ठीची भावना असतील आणि त्यांनी मला तिकीट दिले तर मी पक्षाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर पक्षाने ज्याला कुणाला तिकीट देईल त्याचं देखील मी मनापासून काम करेन आणि पक्षाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देईल, एवढीच भावना. काँग्रेसची समजा तुमच्याकडनं जर अपेक्षा असेल तर तुमच्या काय योजना काय असतील की? कारण आता याच्यामध्ये कसं आहे की तरुण मुलं ही आपल्या गावची, आपल्या देशाची, आपल्या वार्डची असेल, ही म्हणजे फाउंडेशन आहे. तर आपण पाहतो की बोपोडीचं फाउंडेशन सध्याला ढासळलेलं आहे. अनेक मुलं ही व्यसनाधीन झालेली आहेत. मग ह्या मुलांना व्यसनाधीनापासून परावृत्त करणं आणि ह्या मुलांमधलं गुण शोधून MPS IPS अधिकारी बनवणं आणि त्यांच्यातील शिक्षणाची जागृती, सामाजिक भावना जागृती करणे, यासाठी प्रभावी माध्यमातून काय कार्य करण्याची माझं फार मोठं हे इच्छा आहे. त्याचप्रमाणे की काही मुलांना व्यावसायिक छंद कसा त्यांना जोपासता येईल, त्यांना व्यवसाय कसा करता येईल. आता म्हणून आम्ही काही जागा ऑलरेडी आमच्याकडे आम्ही घेतलेल्या आहेत. मी सांगितलं ना की जवळजवळ 150 कार्यकर्त्यांनी जागा घेतलेल्या आहेत. त्या जागेचा उपयोग जर आपल्याला व्यवसायासाठी करता जर आला तर अनेक तरुण हाताळांना जर काम मिळालं तर ते स्वतःचे व्यवसाय चालू करू शकतील आणि ऑटोमॅटिक त्यांची जर आर्थिक प्रगती झाली की तर ते ह्या व्यसनापासून देखील दूर होतील आणि सामाजिक प्रगती देखील होईल. अशा फार मोठ्या एक संकल्पना आहेत. त्यामध्ये आमच्या जे काही फादर फाउंडेशन आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी जर विविध संस्था आम्ही 15 एकरमध्ये जर चालू करणार आहोत, त्या संस्थांमध्ये आमचे 2-2, 4-4 कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जर सेट झाले तर 40-50 कार्यकर्ते की एक सामाजिक प्रवाहामध्ये समाविष्ट होतील आणि त्या प्रवाहातून एक सामाजिक प्रगती होईल. या देखील अशा अनेक योजना आमच्या पुढे आहेत. हे करत असताना मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाच्या याच्यात फार मोलाचा वाटा आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगाल आपल्या कुटुंबाबद्दल? आता कुटुंबाबद्दल सांगायचं म्हणजे मी कुटुंबाबाबत फार समाधानी आहे आणि याचं सर्व श्रेय जे आहे तर तो माझी पत्नी अंजली हिला महत्त्वाचं जातं. कारण तिला राजकारणासाठी तिने उभं राहावं म्हणून पक्षाने तिला तिकीट देऊ केलं होतं न मागता पण, आणि 7 दिवस ते तिकीट तिच्यासाठी ठेवलं होतं. पण ती म्हणली मला राजकारणात यायचं नाही आणि तिने ते तिकीट विनम्रपणे ते स्वीकारलं नाही. आज त्याच्यामुळं काय झालं की आज त्याच्यामुळं की हे माझी पत्नी कुटुंबाकडे लक्ष देऊ शकली. राजकारण जरी तिला तिकीट तिने घेतलं नाही आणि तिच्यामुळं माझ्या 2 मुली डॉक्टर झाल्या, मुलगा माझा आज वकील झाला, तो प्रोफेसर झाला. आता ही जी निष्पत्ती आहे, फलश्रुती आहे, यामागं पत्नीचा त्याग आहे. येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा येणारी जी नवीन पिढी आहे युवकांना, त्यांना काय संदेश द्या? तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्याकडे एक जिद्द पाहिजे, हवी ती काम करण्याची तयारी पाहिजे आणि आपल्या कार्याबद्दल आत्मविश्वास पाहिजे. हे 3 गुण तुमच्याजवळ जर असतील तर जगात तुमचे कोणीही पाय मागे ओढू शकणार नाही. आत्मविश्वास हे कर्तृत्व वृक्षाची मुळं असतात. कर्तृत्व वृक्षाची मुळं जो भूमीत खोल जातात तो वादळाशी झुंजण्याचं सामर्थ्य वाढतं. तुमच्या आयुष्यात नानावधी संकटांना तोंड द्यायला असाच आत्मविश्वास कारणीभूत असतो आणि म्हणून हे गुण तुम्ही जोपासा, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल.
धन्यवाद सर. आपण अतिशय मन मोकळेप्रमाणे पुणेकर माझाला आपण या ठिकाणी ही मुलाखत दिलेली आहे. तर हे होते या भागातील विद्यार्थीप्रिय लोकप्रिय म्हणून वकील म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, कलाकार, नाट्य अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे ॲडव्होकेट रमेश पौळ या सरांना पुणेकर माझाच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचं येणारं आयुष्य सुखासमृद्धीत भरभराटीत जाऊ ही सदिच्छा. नमस्कार.